नमस्कार मित्रांनो, युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोतील गेरवा, करपा किंवा झांतोमोनस याच्यावरती एका स्प्रेमध्ये आपण कसं कंट्रोल करू शकतो। याच्यावरती मी 4-5 स्प्रे देणार आहे, काही ड्रिप ॲप्लिकेशन देणार आहे, ज्याच्या मार्फत आपण सहजपणे आपल्या पिकातील हे जे रोग आहेत ते सहजपणे कंट्रोल करू शकतो। तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती मला सांगायची की जर ही माहिती आवडली तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांची सुद्धा आपल्या मार्फत मदत होऊ शकेल। कारण मदत करणं हाच मानवाचा खरा धर्म आहे असं मी मानतो। त्याचमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो, जेव्हा आपण कुठलाही रोग कंट्रोल करण्याचा विचार करतो यावेळेस एक गोष्ट ड्रिप ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला करून टाकायची आहे। ती गोष्ट म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, जे आज खूप चालतंय। आजच्या काळाला कॅल्शियम ऑक्साईडची गरज आहे, कारण पिकाला लवकर उपलब्ध होतं आणि त्याच्यानंतर रिझल्ट सुद्धा त्याचे खूप छान भेटतात। बऱ्याच साऱ्या कंपन्यांचे, कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे कॅल्शियम ऑक्साईड आहे तुम्ही इथं यूज करू शकता। कॅल्शियम ऑक्साईड वापरताना एकरी 2 किलो आणि 500 ग्रॅम बोरॉन त्याच्यामध्ये घ्यायचंय। जे बोरॉन 20% येतं ते बोरॉन तुम्हाला इथं 500 ग्रॅम वापरायचंय। दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन तुम्हाला ड्रिपद्वारे एकरी ह्या हिशोबाने देऊन टाकायचंय। दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट त्याचे भेटणार म्हणजे भेटणार। बोरॉन आणि कॅल्शियम देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पिकाची जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे किंवा इम्युनिटी स्टेबिलिटी जी आहे ती वाढवण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन अतिशय व्यवस्थितरित्या काम करतो। व पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा हायेस्ट टेम्परेचर जातं तेव्हा सुद्धा बोरॉन आणि कॅल्शियम अतिशय स्थैर्य धरून आपल्या पिकामध्ये काम करत असतात। म्हणून बोरॉन आणि कॅल्शियमची आपल्या पिकामध्ये अतिशय जास्त गरज असते। त्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन पहिल्यांदा देऊन घ्यायचंय। त्याच्यानंतर जेव्हा आपण उपचार पद्धती करू, वरून स्प्रे घेऊ, जेव्हा झांतोमोनस सारखे जे रोग असतात ते पाऊस उघडल्यानंतर अटॅक करायला सुरुवात करतात, कारण ऊन जास्त पडतं। मग अशा वेळेस आपण कुठले स्प्रे घेतले पाहिजे, स्प्रे सांगतो मी 2-4, पण तत्पूर्वी एक माहिती तुम्हाला सांगतो, यातले जे काही स्प्रे ते फुलकळी अफेक्ट करू शकतात। मी व्हिडिओमध्ये जे स्प्रे सांगेल तेव्हा सांगून देईन की कुठले स्प्रे आहे ते थोडेफार प्रमाणात फुलकळी अफेक्ट करू शकतात आणि कुठले आहे ज्याच्यामुळे फुलकळी बिलकुल अफेक्ट होणार नाही। मी इथे जेथे काही स्ट्रेप्टोमायसिन सल्फेटचा उल्लेख करणार आहे। स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ऐवजी जर तुम्हाला एरियात ॲग्रोचं प्लॅन्टोमायसिन नावानं जे प्रोडक्ट भेटतं ते जर अवेलेबल झालं तर नक्की ते वापरा। पण जर ते नाही भेटलं तर स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट म्हणजे टॅगमायसिनचा वापर तुम्ही इथं करू शकता, जे ट्रॉपिकल ॲग्रोचं प्रोडक्ट आहे। या दोन्हींपैकी कुठलंही एक वापरा, पण ऑलवेज रिकमेंडेड असेल जर प्लॅन्टोमायसिन अवेलेबल झालं तर प्लॅन्टोमायसिन वापरा। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण की जी फुलकळी अफेक्टेड टॅगमायसिनमुळे होते ती प्लॅन्टोमायसिनमुळे होत नाही। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करताना पहिला स्प्रे मी सांगतो ज्याच्यामुळे थोडीफार फुलकळी अफेक्टेड होऊ शकते। या स्प्रेमध्ये तुम्हाला वापरायचे कोसाइड 2000, ज्याच्यामध्ये कॉपरचे इलेमेंट आणि कॉपर हायड्रॉक्साईड 47% येतं। हे तुम्हाला 200 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने वापरायचंय। याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे इक्वेशन प्रो, ज्याच्यामध्ये फेमोक्झिलिन आणि सिमोक्झॅनिल हे 2 महत्त्वाचे घटक येतात। हे इक्वेशन प्रो वापरताना 200 ml प्रति एकर या हिशोबाने वापरायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे मॅग्नीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य। आता मॅग्नीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य नेमकी काय काम करतं ही गोष्ट बघताना जे मॅग्नीज आहे ते गेरव्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हे मॅग्नीज तुम्हाला 100 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने वापरायचंय आणि या तिघांची एकत्रित फवारणी आपल्या पिकावर द्यायची। चांगल्या क्वालिटीची सेवर वापरायची। सेवरचं प्रमाण इथं वाढवून घ्यायचं नाही, याचं कारण म्हणजे जर सेवर वाढवलं तर स्कॉर्चिंगची शक्यता असते। त्याच्यामुळे सेवरचं जे कंपनीनं प्रमाण दिलंय त्याच प्रमाणात सेवर आपण घेतली पाहिजे आणि स्प्रे घेतला पाहिजे। दुसरा स्प्रे घेताना मार्केटमधलं जे नेटिव्हो आहे ज्याच्यामध्ये ट्रायफ्लोक्झिस्ट्रुबिन 25% व टेबुकोनॉझोल 50% येतं, बायर कंपनीचं हे नेटिव्हो तुम्ही 120 ते 125 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने घेऊ शकता। आणि या नेटिव्होमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅन्टोमायसिन किंवा टॅगमायसिन, दोन्हींपैकी एक 25 ते 30 ग्रॅम आणि दोघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती द्यायची। दिलेले जे काही रोग आहे म्हणजे करपा असेल, झांतो असेल, गेरवा असतील, तिघांवरती अतिशय व्यवस्थितरित्या यांपैकी कुठलाही प्रोडक्ट काम करू शकतं। त्याच्यानंतर तिसरा स्प्रे ज्याच्यामुळे फुलकळी बिलकुल अफेक्ट होत नाही हे आहे एशिया ॲग्रोचं जे प्रोफाइट भेटतं। हे प्रोफाइट जे आहे ते ऑर्गॅनिक बुरशीनाशक म्हणून, फंफुदीनाशक म्हणून काम करतं। हे जे प्रोफाइट आहे ते तुम्हाला 200 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने वापरायचंय, म्हणजेच 200 लिटरच्या टिपासाठी 200 ग्रॅम वापरायचंय आणि त्याच्यामध्ये 120 ml मेरिओन जे BSF कंपनीचा प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये फ्लुक्झा पायरॉक्साइड व पायरोक्लोस्टोबिन हे 2 घटक बघायला भेटतात। हे मेरिओन तुम्हाला 100 ते 120 ml घ्यायचंय। चांगले रिझल्ट भेटतात। उन्हात जर ऊन पडलं असलं तर याची फवारणी केली तर अतिशय तगडे रिझल्ट भेटतात। उन्हाच्या काळात म्हणजे जेव्हा ऊन पडलेलं असतं त्यावेळेस मेरिओन इतकं चांगलं दुसरं कुठलाही प्रोडक्ट रिझल्ट देत नाही। ही फवारणी जरी केली तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला उन्हात भेटू शकतात। त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे मार्केटमध्ये भेटणारे
ट्रॉपिकल ॲग्रोचं जे टॅग्रॉन आहे ज्याच्यामध्ये मेटॉक्झिल 35% येतं, हे तुम्ही वापरू शकता 250 ग्रॅम. आणि याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं स्टेप्टामायसिन सल्फेट किंवा प्लॅन्टोमायसिन दोन्हींपैकी एक, पुन्हा एकदा 50 ग्रॅम. या दोघांची एकत्रित फवारणी केली तरीही तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. यांपैकी कुठलीही गोष्ट तुम्ही वापरा, फक्त गोष्ट एक आहे, चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची सेवर वापरा. जर ती सेवर सिलिकॉन बेस असली तर उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. आणि आणखी एक गोष्ट, जर इतके महागडे इतके चांगले प्रोडक्ट्स आपण यूज करणार आहेत तर यात पूर्वी एक गोष्ट की जे आपलं पाणी आहे त्याचा पीएच चेक करून घ्या. जर पीएच बॅलन्स नसेल तर तुम्हाला सायट्रिक ऍसिड एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण अतिशय कमी खर्चात आपण त्यातून जो पाण्याचा पीएच आहे तो कंट्रोल करू शकतो किंवा आपल्याला जो पीएच पाहिजे तो निर्माण करून घेऊ शकतो. आणि हे फवारे मी सांगितलेले आहेत ते जर तुम्ही केले तर तुम्हाला 100% शाश्वतीने रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आणखी तकलीफ येते की फुलकळी आहे, काही करून सेट होत नाहीये किंवा जास्त फुलकळी लागत नाहीये. अशा शेतकऱ्यांना 2 उपाययोजना मी सांगतो. पहिली गोष्ट आहे कॅल्शियम आणि बोरॉनचा एक स्प्रे देऊन टाका. स्प्रे करताना कॅल्शियम तुम्हाला वापरायचं आहे 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये बोरॉन वापरायचं आहे 200 ग्रॅम. दोघांची एकत्रित बिंदा स्प्रे तुम्ही करून टाका. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगताना मी तुम्हाला सांगतो, कॅल्शियम आणि बोरॉन दिल्यानंतर तुम्हाला जर स्प्रे घ्यायचा असेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये याराविटा कंपनीचं जे सेमिनॉस नावाचं प्रोडक्ट आहे अतिशय तगडं रिझल्ट देतं. हे सेमिनॉस तुम्ही 500 ml वापरू शकता 200 लिटरच्या टिपासाठी. सेमिनॉस सोबत तुम्हाला वापरायचं आहे झिंट्रॅक्स 700. याराविटा ह्याच कंपनीचं हे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला झिंक ऑक्साईड बघायला भेटतं 39.5%. हे तुम्हाला वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे आपल्या सर्व कोरोमंडल कंपनीचं जे फॅन्टॅक प्लस भेटतं. हे फॅन्टॅक प्लस तुम्ही वापरू शकता 250 ml 200 लिटरच्या टिपासाठी. आणि या तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायची. मी सांगतो अतिशय जबरदस्त फुलकळी तुम्हाला बघायला भेटेल आणि जी फुलकळी आलेली आहे ती तंतोतंत डिक्टो सेट होईल, कारण हे जे प्रोडक्ट आहे अतिशय नामवंत आहे आणि अतिशय तगडा रिझल्ट त्याचा बघायला भेटतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आधी सांगितली होती, जेव्हा तुमचा प्लॉट 25-30 दिवसाचा होतो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा असू शकतो, त्यांनी पहिली काळजी घ्या आणि फॅन्टॅक प्लसचा एक स्प्रे टाकून द्या. अतिशय तगडे रिझल्ट भेटतील. फॅन्टॅक प्लस मध्ये वापरताना कुठलं बुरशीनाशक प्लस बोरॉन या तिघांची एकत्रित फवारणी घेऊ शकता. बुरशीनाशक वापरताना जर रोकोचा वापर केला तर अधिक उत्कृष्ट रिझल्ट भेटतात. याची शाश्वती मी तुम्हाला देतो. WP फॉर्म्युलेशन मधलं एकुलते एक प्रोडक्ट आहे रोको, ज्याचे अतिशय तगडे रिझल्ट भेटतात. हे तुम्ही स्प्रे करून द्या, अतिशय चांगले आणि उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील. जर काही अडचणी येत असतील किंवा हे स्प्रे मध्येही काही तुम्हाला अडचणी वाटत असतील तर तुम्ही कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. बऱ्याच शेतकऱ्यांचं संदिग्ध बोलणं होतं की तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाही. बघा मित्रांनो, प्रयत्न असतो की ऑलवेज कमेंटचा रिप्लाय द्यावा, पण बऱ्याच साऱ्या कामांमुळे ते कधीतरी टळलं जातं. पण प्रयत्न असतो. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आतापर्यंत रिप्लाय दिलाय आणि इथून पुढे दिला जाईल, काही काळजी नसावी. येत्या 2-3 तासामध्येच तुम्हाला त्याचे रिप्लाय भेटून जातील. तत्पूर्वी व्हिडिओ खूप मोठा होता, इथे थांबूया. स्टे ट्यून्ड.